नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. श्वेता गायकवाड या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग थोडासा वेगळा होणार आहे. तुम्हाला दिसतच असेल आजच्या ब्लॉगमध्ये माझी भाऊजे म्हणजे छोटी भाऊजे. तर तिचा मी आज मेकअपचा व्हिडिओ घेऊन आले. तर साडी घातली, ती रेडी झाली. म्हणजे भाऊ आणि भाऊजे दोघं मिळून लग्नाला जाणार आहे. त्यांचा प्लॅन ठरलाय. आधी तोच जाणार होता एकटाच, पण राणीला पण घेऊन जाणार सोबत. पण एकदम त्यांना इन्स्टंट सांगितलं की तयार हो म्हणून. तर मग मी साधा आणि सोफा मेकअप करणार आहे, जे काही आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे. आणि त्यांना लवकर पण निघायचं आहे लग्नाला, त्याच्यामुळे जास्त वेळ न लावता मी साधा आणि सोफा. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि गरम पण जास्त होते, म्हणून जास्त काही मेकअपचे सामान वापरणार नाही. साध्या आणि सोप्या पद्धतीने आजचा मेकअप करणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर व्हिडिओला जास्त वेळ नव्हता, व्हिडिओ कंटिन्यू करूया. सगळ्यात पहिल्यांदा चेहरा फेस वॉश करून घेतला इथं. नंतर चेहरा मॉइश्चरायझर करून घेतलाय पाऊंड्स सुपर लाईट जेलने. यानंतर मी पाऊंड्सच बीबी क्रीम वापरणार आहे. चांगलं आहे क्रीम हे, म्हणजे इन्स्टंट ग्लो देते. नंतर आपल्या चेहऱ्यावरती जे काही स्पॉट्स आहेत ते सुद्धा कवर करते. यानंतर मी त्याच्यामध्येच ॲड करणार आहे आपलं डेली यूजचं पाऊंड्सचं बीबी क्रीम, पाऊंड्सचं क्रीम. दोन्ही आता मी मिक्स करून घेणार आहे. दोन्हीमुळे चांगला ग्लो येईल म्हणून मी या दोन्हींचा वापर केला इथं मेकअपसाठी. तर इथं पूर्ण चेहऱ्यावरती मी लावून घेते, पूर्ण मानेवरती, दोन्ही गालावरती, कपाळावरती, जिथे कुठे जो ओपन एरिया आहे ते सगळीकडे मी कवर करून घेणार आहे. तर इथे लावून घेते बघा, चेहरा हातावरती रब करून. मग नंतर मी सगळीकडे पूर्ण चेहऱ्यावरती चेहरा सगळा कवर करून घेणार आहे फाउंडेशननी. तर आता इथे लावते. तर चांगलं आहे क्रीम, बीबी क्रीम चांगलं आहे, म्हणजे याचे रिझल्ट चांगले आहेत. आणि मेकअप पण आता तुम्हाला दिसेलच याचा पूर्ण लुक चांगला आहे बीबी क्रीम. नंतर मी इथं घेतलेलं आहे ब्लू हॅव्हलचं फिनिशिंग पावडर. तर इथं कॉम्पॅक्ट पावडर मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेते आणि याच्यामुळे पूर्ण चेहऱ्याला प्लेन लुक येतो. तर दिसेलच तुम्हाला, खूप छान पावडर आहे. मी तर सजेशन करते की तुम्ही घ्या. आपला डेलीचाही मेकअप आपण करतो तेव्हा एवढं कॉम्पॅक्ट पावडर लावलं तरी इनफ आहे. तर इथं मी लावून घेते सगळीकडे, पूर्ण मानेवरती, चेहऱ्यावरती लावून झालं आहे माझं. आता पूर्ण मानेवरती, नंतर पाठीमागलचा जो एरिया आहे तिथं पण मी पूर्ण सगळीकडे एकदम चेहरा प्लेन करून घेते. तर इथं लावणं पूर्ण झालं आहे माझं. मेकअपचं ही तर स्टेप आहे की सगळीकडे व्यवस्थित पावडर लागलं पाहिजे. गळ्यावर, मानावरती नाही लागलं, कानावरती नाही लागलं तर ते फक्त चेहऱ्यावरच फोकस करते, बाकीचा एरिया व्यवस्थित दिसत नाही. म्हणून पूर्ण मेकअप करते वेळी मानेवरती, नंतर कानाचा एरिया, पूर्ण कपाळावरती, चेहऱ्यावरती सगळीकडेच व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे आणि नंतरच पुढचा मेकअप करायचा आहे. तर इथं मी करून घेतलं आहे सगळं, पावडर लावून घेतलं आहे. नंतर इथं मी डोळ्याचा मेकअप करते. डोळ्याला मी इथं आयशॅडो लावून घेते. आयशॅडो मी जास्त काही असं कलर करणार नाही, थोडंसं फेंट लुकच देणार आहे त्याच्या डोळ्याला मी. तिच्या साडीचा काठ गोल्ड आहे आणि चॉकलेटी कलरची साडी आहे. तर त्या साडीला मॅच होईल असं दोन्ही कलरचं कॉम्बिनेशन करून मी थोडासा डोळ्याला लाईटच मेकअप करणार आहे. जास्त असं डार्क एकदम करणार नाही, तिला पण जास्त आवडत नाही डार्क, म्हणून मी लाईटच शेड दिला आहे तिच्या डोळ्यासाठी. तर बघा अशा प्रकारे. आणि तो लाईट शेड थोडासाच लावले होते मी, तर खूप छान दिसत होतं तिला. साडीला एकदम मॅच होईल असाच तिला मी डोळ्याचा मेकअप दिले होते. यानंतर आयशॅडोच्या नंतर आयलायनर लावून घेते मी डोळ्याला. तर आयलायनर लावते वेळी सुरुवातीला सुरुवातीच्या पापण्याचा एरिया असतो आहे तिथं मी एक लाईन मारून घेते. तर इथं पूर्ण मी आधी मला म्हणजे किती थोडंसं जाड लावायचं का कमी लावायचं आहे यानुसार मी लावून घेते आयलायनर. तर मला इथं थोडंसं जाडच लावायचं होतं. तिचे डोळे आहेत मोठे, पण अजून थोडेसे मोठे दिसण्यासाठी मी थोडंसं जाडच आयलायनर तिच्या डोळ्याला लावून घेतली आहे.
तर पूर्ण मी आयलायनर तिला शेपमध्ये व्यवस्थित लावून घेते. इथं एका डोळ्याचं झालं, आता नंतर दुसऱ्या डोळ्याला पण मी आयलायनर लावून घेते. सुरुवातीला एक सरळ रेष मारून घेते आयलायनर लावते वेळी. तसं लावल्यानंतर आपल्याला पूर्ण वरती किती जाड ठेवायचं आहे का एकदम पातळ ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे याची आयडिया येते. तर इथं आयलायनर लावून घेतले मी. यानंतर मी इथं आयब्रोज पण कवर करते. तिच्या आयब्रोजसाठी घेतलेलं आहे मी मार्सचं आय किट. छान आहे हे. डेली तर आपण आयब्रो पेन्सिल वापरतोच, पण हे किट मला आवडलं, मी ऑनलाईनच मागवलं याला. आणि आयब्रोज करते वेळी कोणती दक्षता घ्यायची आहे की आपली जे आयब्रोज सुरुवातीपासून जे भुवयाचे केस असतात तिथून स्टार्ट नाही करायचं. तिथून थोडासा एरिया सोडून त्याच्या पुढची लाईन आपल्याला डार्क शेड करून घ्यायचं आहे, तरच एकदम नॅचरल वाटतात आपल्या आयब्रोज. नाहीतर सुरुवातीपासून आपण आयब्रोजला जर कलर केलं तर एकदम ते बेकार दिसते, असं दिसतंयच ते. त्याच्यामुळं तिथून सुरुवातीला जे असतात तिथून पुढूनच कवर करायचं आहे आयब्रोज आपले. नंतर इथं मी लिपस्टिक पहिल्यांदा लिप बाम लावून घेते. म्हणजे लिपस्टिक लावल्यानंतर पूर्ण सगळीकडे लिपस्टिक पसरावी, नाहीतर एका जागीच बसते, ते व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळे मग लिप बाम लावल्याच्या नंतर मी तिला साडीला मॅच होईल असं लिपस्टिक लावून घेते. तर सुरुवातीला लाल शेड घेतला आहे मी, थोडासा लाईट शेड घेतला, पण मला वाटलं थोडंसं अजून तिची साडीचा काट चॉकलेटी डार्क आहे, तर मला अजून थोडंसं तिला डार्क लुक द्यावा असं तिच्या लिप्सला असं वाटलं. बघा, मी 2 शेडचा वापर केला इथं. दोन्ही शेडमुळे खूप छान लुक आला आहे तिच्या लिप्सला. तिच्या साडीला एकदम व्यवस्थित परफेक्ट मॅच झालं आहे. यानंतर लिपस्टिक थोडीशी लावते वेळी बाहेर येतेच, इकडं तिकडं जातेच आपली. मग नंतर मी कॉम्पॅक्टने त्याला कवर करून घेतले, त्याच्यामुळे लिप्स खूप छान दिसतील म्हणून मी थोडंसं त्याला कवर करून घेतले. यानंतर अर्धा मेकअप तर झाला आहे, आता बाकीचं राहिलं आहे. तर मी तर टिकली लावून घेते तिला. तर टिकली मी तर चंद्राची लावणार आहे बघा, कारण की मराठी मेकअप आहे. मराठी मेकअपला चंद्राची टिकलीच खूप छान वाटते, म्हणून मी तर चंद्राच्या टिकलीचा वापर केला आहे. बघा, चंद्राची टिकली लावल्यानंतर एकदम मस्त लुक आला आहे मेकअपला. नंतर तर हेअरस्टाईल करायला घेतली आहे आम्ही. तर तेच चाललं होतं, हिचे केस लांब आहेत आणि हे बाहेर जाणार आहेत, त्याच्यामुळे केस मोकळे ठेवणं हे तर शक्यच नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही इथं बुचडा घालायचं ठरवलं आहे. तर वरती छोटासा तिने पफ करून घेणार आहे. समोरचे थोडेसे केस घेतले ती, तर त्याला गोल गोल थोडंसं ट्विस्ट करून समोर एक छोटंसं क्लचर लावणार होतो आम्ही. तेच चाललं होतं की कसं दिसतंय ते. तर तिला ते तिच्या चेहऱ्याला एकदम छान दिसत होतं, तर वरती क्लचर लावून घेतला आहे बघा. आणि फोटो सेशनसाठी मोकळेसं केस असे म्हणजे या लुकमध्ये फोटो खूप छान येतात. यानंतर मी सगळे केस विंचरून घेते. हेअरस्टाईल करायची म्हणलं तर भरपूर प्रकारचे वेगवेगळे हेअरस्टाईल आपण करू शकतो. बुचड्याचे पण वेगवेगळे प्रकार, किंवा समोरची आपल्याला सागरवेणी घालायची असली, किंवा समोर थोडंसं काय म्हणतात कर्ली केस करून ते सुद्धा आपण वेगवेगळ्या भरपूर प्रकारचे हेअरस्टाईल आपण करू शकतो. असं नाही लांब केसाचे हेअरस्टाईल करता येतात, छोट्या केसांचे पण खूप छान छान हेअरस्टाईल करू शकतो आपण. आणि मी हेअरस्टाईलचे पण व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर पुढचा व्हिडिओ येईलच माझा, हेअरस्टाईल इन्स्टंट कसा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लवकरात लवकर आपण कसे घालू शकतो. तर बघा इथं चाललं आहे बुचडा घालणार आहे. तर पूर्ण केस सगळे मी एका जागी करून घेते. एका जागी करून घेतल्याच्या नंतर तिनं आता पुढं बुचडा तीच घालणार आहे ती, कारण की लांब केस होते म्हणजे तिला जरा थोडंसं गच्च एकदम कम्फर्टेबल राहावं तिनं बाहेर गेल्याच्या नंतर, म्हणून तीच घालणार आहे बुचडा. मी पूर्ण केस तिला एक हे करून देते, तिला व्यवस्थित घालता यावं म्हणून. मग आता मी वरच्या क्लचरला धरले म्हणजे लूज होऊ नये वरची पिन म्हणून. तर आता ती गोल 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 ट्विस्ट करून त्याचा बुचडा घालणार आहे बघा.
खूप छान हेअरस्टाईल केलं होतं तिने. बुचडा खूप छान घातला होता बघा. एकदम गोल 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 करून, केस लांब होते तिचे त्याच्यामुळे ते व्यवस्थित बसलं आणि छानपैकी एकदम बुचडा तयार केला बघा तिने. गोल गोल एकदम छान आलाय बुचडा, बघू शकता. आणि समोर क्लचर लावल्यामुळं ते केस एकदम व्यवस्थित कव्हर झालेत आणि समोरून पण लुक छान आलोय, छान आलाय आणि पाठीमागून पण व्यवस्थित दिसते एकदम. तर लगेच मी इथं गजरा लावून घेते 2 कलरचा, दोन्ही मिक्स केले. गजऱ्यामुळं पूर्ण एक छान लुक आलाय, बघू शकता. तर यानंतर इथं आम्ही ज्वेलरी घालायला घेतली मी. तर सुरुवातीला मी वरचा हार घालणार आहे तिला, गोल्ड कलरचा, तिच्या साडीला मॅच व्हावा असा. तर हा हार घालायचा फायनल ठरला. तर हा हार खूप छान दिसतोय. यानंतर लॉंग काय घालायचं हेच चाललं होतं आमचं, म्हणजे 2-3 होते आमच्याकडे, तर कोणतं घालायचं हेच चाललं होतं. मंगळसूत्र तर पाहिजेच, हे तर घालणारच होतो आम्ही, डन होतं हे. छान वाटतं हे, विचारत होते मी कोणतं घालायचं ते. तर बघा, काठाच्या साडीवर जेवढं ज्वेलरी जास्त गोल्ड किंवा मोत्याचे भरपूर प्रकारचे बाहेर अवेलेबल आहेत किंवा ऑनलाईन भरपूर प्रकारचे ज्वेलरी अवेलेबल आहेत. तर जेवढं काठाच्या साडीवर ज्वेलरी घातलं तेवढं खूप छान लुक येतो. फोटो सेशन पण खूप छान येतात त्याच्यामध्ये. तर इथं मोत्याचं घालायचं का हे चाललं होतं आमचं, पण मोत्याचं घातलं तर मग मंगळसूत्र तेवढं दिसणार नाही, म्हणजे दोन्ही लॉंगच होते आमच्याकडे. त्याच्यामुळं हे घालायचं का ते घालायचं चाललं होतं. तुम्ही कमेंट करून सांगा की कोणतं चांगलं दिसत होतं राणीला, मोत्याचं छान दिसत होतं का ते दुसरं लॉंग घातलं होतं आम्ही ते छान दिसत होतं, कोणतं ते सांगा. बघा इथं तेच चाललं आहे आमचं की हे घालायचं का ते घालायचं. हे पण छान दिसत होतं, पण मग नंतर ठरवलं की बाबा काळं मंगळसूत्र त्याच्यामुळे एक छान लुक येतो, त्याच्यामुळं आम्ही तेच घातलं. यानंतर मी कानातले घालते, कानातल्यामध्ये झुमक्यामुळंच मराठी मेकअपला पूर्ण लुक येतो. झुमके आणि चंद्राची टिकली बघा आता किती छान दिसते आणि एकदम मेकअप असा लाईट वेट आलाय, एकदम छान दिसते ती, सुंदर दिसते. आता नथ नाकामध्ये घातली तर खूप छान दिसते बघा. नथीमुळे पूर्ण एकदम भारी लुक आलाय तिला. त्यानंतर बांगड्यांचा सेट करून घेतला आम्ही, त्याच्यामध्ये पुढे आणि मागे एक एक गोट लावला. नंतर मध्ये एक मोठी गोल्ड कलरची एक बांगडी सेटमध्ये ॲड केली. नंतर छोट्या छोट्या जे आपल्या घरामध्ये असतातच सेट, त्याच्यामध्ये जे आम्हाला म्हणजे सूट बसेल त्या प्रकारे आम्ही एक छानसा बांगड्याचा सेट तयार केला. तर पूर्ण हात भरून बांगड्या असते की खूप छान पण वाटते आणि फोटो सेशनमध्ये पण एकदम मस्त दिसते. तर बघा एका हातात घालते तिनं बांगड्या, नंतर दुसऱ्या हातामध्ये सेट घालते ती. तर बांगड्या आपल्या घरामध्ये असतातच, तर त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे आपण सेट करून प्रत्येक साडीवर मॅचिंग करून घातलं तर ते खूप छान लुक देते. तर इथं बघा पूर्ण मेकअप झाला आहे आता रेडी, ज्वेलरी पण घालून झाले. सगळ्यात शेवटी आता बांगड्या घालते. तर कशी दिसते सांगा. माझ्या भावाला तर खूप मेकअप आवडला. तर खूप छान दिसते ती. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की कशी दिसते माझी भाऊजाई. यानंतर आम्ही फोटो सेशन केलं आहे तिचं, खूप छान छान फोटो काढलेत. तर ते तुम्हाला दाखवायचं आहे, तर काही फोटो आम्ही ॲड केलेत, ते पण बघा आणि सांगा ती कशी दिसते ती. आणि हो, मी जे काही मेकअपसाठी जे काही प्रोडक्ट्स वापरले ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, त्याची लिंक तुम्ही बघा. असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर असं साध्या आणि सिंपल पद्धतीने मी तिला तयार केले. राणीला जास्त काही वापरलं नाही, कमीत कमी साहित्यात
साधा आणि सिंपल मेकअप लवकरात लवकर होईल असा मेकअप मी केलाय. आय होप तुम्हाला आवडला असेल. तर राणी आवडला का तुला मेकअप? हो आवडला. खूप भरपूर फोटोही काढले आम्ही, फोटो सेशन केले. आता ते जाणार आहेत. तर व्हिडिओला इथंच थांबूया, भेटूया लवकरच. आणि जाते वेळी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय.